ज्यावेळेस मराठा आरक्षण गेलं त्यावेळेस बाय डिफॉल्ट मराठा समाजाला EWS लागू झालेलं होतं. बरोबर. मग नंतर परत आंदोलनं झाल्यामुळं ते शुक्रे कमिशन आणून स्वतंत्र 10% दिले. आता लोकांचं म्हणणं काय आहे की हे 10% टिकणार नाही. मग जेव्हा 10% टिकणार नाही असं समजा गृहीत धरा आपण, टिकेल असं आम्हाला विश्वास आहे, समजा नाहीच टिकलं तर मग समाजापुढे 2 पर्याय आहेत. एक तर बाय डिफॉल्ट तुम्ही EWS घ्या, आयदर तुम्हाला OBC जावं लागेल. OBC फॅक्च्युअल पोझिशन सांगायला मीच कशाला रेकॉर्ड सांगतोय की त्याच्यामध्ये आत्ता फक्त 19% आरक्षण आहे. आता जे मांडणी करणारे लोक आहेत ते काय म्हणतात की 1990 सालापासून जे वेळोवेळी काढलेले GR आणि लोकसंख्येनं मस्त दिलेलं जे आरक्षण आहे, ह्या आरक्षणाने महाराष्ट्रातली 50% आरक्षणाची मर्यादा ही संपून टाकलेली आहे. आणि ती वस्तुस्थिती आहे. आणि त्या वस्तुस्थितीमध्ये काय झालं की 10% OBCचं आरक्षण कोणती आकडेवारी न घेता डायरेक्ट 19 केलं. आणि व्हिजेंटीचं आरक्षण 4% होतं ते 6 केलं आणि 6वरनं डायरेक्ट 11 केलं. ह्या 19 आणि ह्या 12मुळं काय झालं की जे 32% आरक्षण आणि नंतर 2% नागपूरमध्ये गोवारी समाजाचे 101 लोक वारले म्हणून 2% त्याच्यामध्ये दिलं. आणि त्याच्यात अनेक जाती अजून छोट्या छोट्या आहेत, त्यांनासुद्धा काही पुरेसा वाटा मिळत नाही. आता अडचण काय नेमकी की ह्या प्रवर्गांमध्ये जाती प्रचंड आहे. OBCच्या 19%मध्ये मूळ आणि तत्सम मिळून 513 जाती आहेत. ह्यातल्या 200-250 जाती ह्या गुजरात आणि इतर स्टेटमधल्या आहेत, त्या कुठं आहेत त्याचा पत्ता पण नाही आहे. परंतु साधारणतः एक लोकसंख्येचा निकष लावला तर त्या 19% आरक्षणात 30% पॉप्युलेशन आत्ता आहे. आणि मराठा समाजाची 28% टाकल्यानंतर 30 + 58% लोकांना 19% आरक्षणामध्ये कॉम्पिटिशन करावं लागेल. हा त्याच्यातला मूळ मुद्दा आहे. आणि मग त्याच्यामध्ये एकच बेनिफिट कोणता आहे तर तो निवडणुकांचा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा. पण दुसरा ऑप्शन जो आहे EWSचा, हे EWS आरक्षणसुद्धा टिकणार नाही असा प्रचार सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातो. मुळातच सोशल मीडियामध्ये मांडणी करणाऱ्या लोकांना पूर्ण रेफरन्स माहीत नसतात आणि त्याच्यावर अधिकारवाणीने बोलणारे लोक काहीच बोलत नाहीत. त्यामुळे EWSचं आरक्षण हे संसदेने घटना दुरुस्ती करून आणलेलं आहे. ही घटना दुरुस्ती होताना बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात झाली असं लोकांचं बराच आक्षेप होता त्याच्यात. आणि मग ते सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 जजेसच्या घटनापीठांनी 3-2 ते व्हॅलिड केलं. त्याचा रिव्ह्यू आणि क्युरेटिव्ह पिटिशन पण आता सेट असाइड झाले, म्हणजे ते क्लिअर झालेलं आहे. आता जोपर्यंत 12 जजेसचं घटनापीठ मोठं ते त्याच्या विरुद्ध निर्णय देत नाही तोपर्यंत हे आरक्षणाला कुठलाही धक्का लागू शकत नाही. ते परफेक्ट आहे. आता ह्याच्यातली मूळ अडचण काय आहे की आपल्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये आरक्षणाची जी तरतूद 15/4/16 खाली दिलेली आहे, ती तरतुदीमध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण म्हणून काळाच्या प्रवाहात त्यांना मागे पडलेल्या घटकाला पुढे आणण्याचा प्रयत्न झाला आहे. पण आत्ता ऑन फील्ड तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या सगळ्या सेक्टरमधली आणि एज्युकेशनमधली माहिती घेतली तर मागास प्रवर्गातल्या माणसाला गुणवत्तेवर खुल्या प्रवर्गामध्ये येता येतं, जे पूर्वी येत नव्हते. मग आता काय झालेलं आहे की 50% आरक्षण आणि गुणवत्तेवर मिळालेल्या जागा असं प्रमाण महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशनचं प्रमाण झालं आहे 70%. केंद्र सरकारचं पण माझ्या अंदाजाप्रमाणे 60%च्या पुढे गेलेलं आहे. मग ज्यावेळेस एखाद्या मागासवर्गाच्या प्रवर्गाला प्रतिनिधित्व नाही असं ज्यावेळेस राज्य शासनाचं मत होईल त्यावेळेस आरक्षण द्यायचं. आरक्षण हे बाइंडिंग नाही आहे. मग ते आरक्षण देताना त्याचं प्रतिनिधित्व तपासायची तरतूद आहे. आणि ते प्रतिनिधित्वावर सरप्लस असेल तर जे आत्ता परवा शरद पवार साहेब म्हणले की ते तामिळनाडूच्या पॅटर्न, तर ते प्रॅक्टिकली शक्य नाही. मग ते सरप्लस झालेलं जे रिझर्वेशन आहे त्यामध्ये खुला प्रवर्ग म्हणजे जो मागास नव्हता त्याचं जे प्रमाण पूर्वी खुल्या प्रवर्गात होतं ते आता कमी कमी होत गेलेलं आहे. त्यामुळं इक्वल बॅलन्स करण्यासाठी EWS आरक्षण आणि देशातल्या सगळ्या दंगली हे EWS आरक्षणाने बंद झाल्या. महाराष्ट्र अपवाद वगळता कापू, नंतर तुम्ही जाट घ्या, पटेल घ्या, गुजर घ्या, ही हिंसक आंदोलनं झाली. आता ती सिक्युअर्ड झाली. त्यांना EWSमध्ये शिफ्टिंग झाल्यामुळं ते सिक्युअर्ड झाले. महाराष्ट्राने हा पर्याय स्वीकारला नसल्यामुळे हे आंदोलन परत उभं राहिलेलं आहे.